नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये मेगा भरती होणार आहेत। ओके, तर त्या मेगा भरतीमध्ये 10वी पास, 12वी पास, त्यानंतर ग्रॅज्युएशन, त्यानंतर आयटीआय झालेला असेल तर तुम्हाला त्यासाठी अप्लाय करता येणार आहे। तर 10वी असेल, त्याच्यानंतर पदवी असेल, आयटीआय असेल, यावरती नेमकी वेगवेगळी पदं कोणती आहेत। सपोज तुमची 10वी झालेली असेल तर तुम्ही कोणत्या पदाला अप्लाय करू शकता, तुमची जर पदवी झालेली असेल तर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता, तुमचा आयटीआय झालेला असेल तर तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता, त्या सर्व गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। या अगोदर आपण 2 ते 3 व्हिडिओमध्ये सविस्तर इन्फॉर्मेशन बघितलेली आहेत, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे, त्यानंतर तुमची वयोमर्यादा असेल, त्यानंतर अभ्यासक्रम असेल, त्या सर्व गोष्टींची माहिती मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। तर मित्रांनो, एसटी महामंडळाची जी काही भरती होणार आहे तर त्यासाठी आपली एक स्पेशल बॅच सुरू होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुम्हाला अत्यंत कमी फीज मध्ये भेटणार आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ही बॅच घेता येईल। ओके, एसटी महामंडळामध्ये जी काही भरती होणार आहे तर ती भरती सरळ सेवा पद्धतीने होणार आहे। ओके, तर त्याच्यामध्ये 4च विषय हे फार महत्वाचे आहेत। 4 विषय कोणते? मराठी असेल, ओके, मराठी असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आणि जीके, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके। ओके, हे 4 विषय फार महत्वाचे आहेत। या 4 विषयांचा अभ्यास तुम्हाला पूर्णपणे करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॅच मध्ये या 4 विषयांचा पूर्णपणे अभ्यास त्या ठिकाणी तुमचा होणार आहे। तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत। लाईव्ह लेक्चर ज्यांना अटेंड करता येत नाही त्यांना रेकॉर्डेड सेशन्स भेटणार आहेत। त्याच्यानंतर सर्व विषयाच्या नोट्स भेटणार आहेत। ओके, त्यामध्ये विषय कोणते आहेत? मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके। ओके, तर ह्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायला त्या ठिकाणी भेटणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जर 4 विषयांचा तुम्ही अभ्यास केला, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, तर तुम्ही सरळ सेवेची कोणतीही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकतात। आणि आता आगामी काळामध्ये सरळ सेवेची एक मेगा भरती होणार आहे। ओके, 150 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपले माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की 150 दिवसांचा कालावधी पूर्ण करून तुमची मेगा भरती त्या ठिकाणी होणार आहे। वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती त्या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, आपली एसटी महामंडळाची जी काही बॅच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या बॅच मध्ये ह्या 4 विषयांचा अभ्यास तुम्हाला परफेक्टली करता येणार आहे। बघा, आता काही विद्यार्थी जाहिरात आल्यानंतर अभ्यास करतात। ओके, तर मित्रांनो, जाहिरात आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एक 40 ते 45 दिवस फक्त त्या ठिकाणी अभ्यासाला भेटतात आणि त्यावेळी तुमचा अभ्यास त्या ठिकाणी पूर्ण होत नाही आणि तुम्हाला पाहिजे जी काही पोस्ट आहेत, जे पद आहेत, तर ते त्या ठिकाणी भेटत नाही। त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच अभ्यास करायचा आहे। जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करणार आहेत त्यांच्यासाठीही आपल्या युट्यूब चॅनलवरती बुक लिस्ट पण अवेलेबल आहे। तर मित्रांनो, सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती त्या ठिकाणी भेटत असते। त्यानंतर नोट्स असेल, त्यानंतर टेस्ट सिरीज असेल, त्यानंतर युट्यूबला आपला जो काही व्हिडिओ अपलोड होत असतो, कोणतीही भरती आली तर त्याची पहिली इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत असते। तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर क्लासला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, 8669391631 यावरती तुम्हाला सविस्तर माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल। ओके, आता आपण बघूया, तुमची 10वी झालेली असेल, आयटीआय झालेला असेल, पदवी झालेली असेल, 12वी झालेली असेल, तर कोणत्या पदासाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वर्ग 1 आणि 2 आणि 3 यासाठी जर अप्लाय करायचा असेल तर बघा, वर्ग 1 यंत्र अभियंता यासाठी अभियांत्रिकी शाखेची पदवी। ओके, तुमची अभियांत्रिकी शाखेची पदवी म्हणजे तुमची इंजिनिअरिंग या ठिकाणी झालेली पाहिजे, बी झालेली किंवा बीटेक चालणार आहेत। त्याच्यानंतर बघा, व मान्यता प्राप्त विद्यापीठाची व्यवसाय व्यवस्थापनाची जी काही डिग्री आहेत, एमबीए, बी प्लस एमबीए जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यंत्र अभियंता ह्या पदासाठी अप्लाय करू शकतात। बाकी जे काही लायसन्स वगैरे आहे ते मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, त्याच्यानंतर बघा, वर्ग 2 कनिष्ठ स्तर, ओके, विभागीय वाहतूक अधिकारी। बघा, आता या ठिकाणी तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची, ओके, तुमची जर एमई झालेली असेल, एमटेक झालेला असेल, किंवा तुमचं जर एमए झालेलं असेल, ओके, त्यानंतर एमकॉम झालेलं असेल, कोणत्याही शाखेची तुमचं त्या ठिकाणी जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, एमबीए झालेलं असेल, तरी त्या ठिकाणी चालणार आहेत। कोणत्याही शाखेची तुमची जी काही पदव्युत्तर डिग्री आहेत, जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर ते झालेलं असेल तर तुम्ही वर्ग 2 विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगर व्यवस्थापक यासाठी अप्लाय करू शकतात। ओके, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, आगर व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल प्रोडक्शन किंवा मेकॅनिकल, ज्यांचं बी ऑटोमोबाईल झालेलं असेल, त्याच्यानंतर बी प्रोडक्शन झालेलं असेल किंवा बी मेकॅनिकल झालेलं असेल, ओके, तर असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात। लक्षात घ्या।
मित्रांनो त्यानंतर लेखा अधिकारी, यासाठी तुम्हाला काय पाहिजे, यासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी, ओके, म्हणजे तुमचं बीकॉम झालेलं पाहिजे, ओके, ऍडव्हान्स अकाउंटन्सी या विषयासहित, बघा ह्या प्रमुख विषयासहित, हा प्रमुख जो काही विषय आहे त्या विषयासहित तुमचं बीकॉम झालेलं पाहिजे आणि कशातही तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात, ओके. म्हणजे मित्रांनो तुमचं या ठिकाणी बीकॉम पाहिजे ह्या विषयासहित आणि तुमचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही एमबीए केलेलं असेल, बीकॉम नंतर तुम्ही जर एमए केलेलं असेल, त्यानंतर एमएससी केलेलं असेल तरी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात, ओके. बाकीची शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल ते तुम्ही त्या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर बघा भंडार अधिकारी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल प्रोडक्शन किंवा मटेरियल, ओके, बी ऑटोमोबाईल असेल, प्रोडक्शन असेल किंवा मटेरियल असेल, याच्यात जर तुमची डिग्री झालेली असेल, पदवी झालेली असेल, ओके, किंवा तुमच्या यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. भंडार अधिकारी, ओके. प्रथम 1 वर्षाकरिता तुमची ही वेतन श्रेणी आणि त्यानंतर तुमची जी काही वेतन श्रेणी त्या ठिकाणी दिलेली आहेत, ओके. बघा आता कनिष्ठ सर, विभागीय वाहतूक अधीक्षक किंवा आगर व्यवस्थापक, बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा तुमचं जर त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, कोणत्याही शाखेमधून झालेलं असेल, जर YCMOU मधूनही त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे, तुमचं त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहेत, ओके. आणि कोणत्याही शाखेची डिग्री, फार्मसी झालेली असेल, इंजिनिअरिंग झालेली असेल, इव्हन मेडिकल झालेलं असेल, तर कोणत्याही शाखेची त्या ठिकाणी डिग्री झालेली असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात, लक्षात घ्या, ओके. सहाय्यक यंत्र अभियंता आगर, बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील ऑटोमोबाईल प्रोडक्शन आणि मेकॅनिकल या शाखेतील जर पदवी तुमची जर झालेली असेल तर तुम्ही सहाय्यक यंत्र अभियंता किंवा आगर व्यवस्थापक यांत्रिक या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा सहाय्यक विभागीय लेखा अधिकारी, बघा या ठिकाणी तुमचं जर बीकॉम झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी या ठिकाणी फक्त तुम्हाला लागणार आहे, ओके. त्याच्यानंतर बघा विभागीय सांख्यिकी अधिकारी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील स्टॅटिस्टिक्स या विषयासह पदव्युत्तर पदवी, ओके. या ठिकाणी तुमचं जर एमएससी झालेली असेल, ओके, एमएससी झालेली असेल ह्या विषय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात विभागीय सांख्यिकी अधिकारी या पदासाठी, ओके. तर मित्रांनो ह्या वर्ग 1, 2, 3 साठी ज्या काही शैक्षणिक पात्रता लागणार आहेत, ओके, एसटी महामंडळामध्ये भरती होणार आहे त्यासाठी तर आपण ह्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यानंतर मित्रांनो बघा आता चालक तथा वाहक, बघा तुम्हाला जर कंडक्टर किंवा ड्रायव्हर व्हायचं असेल तर तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी पास पाहिजे, 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात, लक्षात घ्या. मित्रांनो सरळ सेवेने ही जी काही भरती होणार आहेत, ही जे सर्व जे काही पद आहेत तर ह्या पदासाठी एक कॉमन सिलेबस आहेत मित्रांनो, बघा मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल, ओके. तर यासाठी मार्क्स जे आहेत तर ते मार्क्स किंवा तुमचा जो परीक्षेचा कालावधी तर हे डिफरंट त्या ठिकाणी असू शकतात, परंतु हे जे काही 4 विषय आहेत तर हे 4 विषय तुम्हाला सर्व पदांसाठी फार महत्वपूर्ण आहेत मित्रांनो. याची स्पेशल बॅच आपली सुरू होत आहे, तर यासाठी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात 8669391631, ओके. तर स्पेशल बॅच आपली जी काय आहे एसटी महामंडळामध्ये भरती होणार आहे त्यासाठी स्पेशल बॅच ही सुरू होणार आहे, ओके. हे जे काही 4 विषय आहेत तर हे 4 विषय विद्यार्थी मित्रांसाठी फार महत्वाचे आहेत आणि ह्या 4 विषयांचा स्पेशली अभ्यास आपला त्यामध्ये होणार आहे, ओके. तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घ्यायचं आहे. तसं टेलिग्रामला जरी गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक भेटेल, ओके. टेलिग्रामला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ असेल, त्यानंतर सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असते, ओके. त्याच्यानंतर बघा दुसरे जे काही पद आहेत बघा लिपिक टंकलेखक, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल प्लेन ग्रॅज्युएशन आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, बघा इंग्लिश आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि तुमची जर पदवी झालेली असेल, डिग्री झालेली असेल, बीए झालेलं असेल, बीकॉम झालेलं असेल, बीएससी झालेलं असेल, कोणती डिग्री फार्मसी झाली असेल, इंजिनिअरिंग झालेली असेल आणि तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट असेल मराठी आणि इंग्रजी, ओके, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे बघा तुमची जर 10वी झालेली असेल, त्याच्यानंतर ITI झालेलं असेल, त्याच्यानंतर तुमची जर इंजिनिअरिंग झालेलं असेल, पदवी झालेली असेल, प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तरी तुम्ही त्या ठिकाणी एसटी महामंडळाची जी काही भरती होणार आहे ती भरती त्या ठिकाणी देऊ शकतात, ओके. तर मित्रांनो त्याच्यानंतर अजून कोणतं पद त्या ठिकाणी येऊ शकतं, त्यानंतर मित्रांनो ITI, बघा ITI जर झालेला असेल तरी तुम्ही एसटी महामंडळामध्ये जी काही भरती होणार आहेत विविध पदांसाठी त्याला अप्लाय करू शकतात. बघा तर या ठिकाणी बघा ITI किंवा NCVT तुमची जर झालेली असेल आणि बाकीचे या ठिकाणी दिलेले बघा HSC,
HSC. ओके, म्हणजे 12वी झालेली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. किंवा तुमचा जो काय आहे प्रमाणपत्र अभ्यासक्रम कालावधी कमीत कमी 1 वर्षाचा याच्यातून जर झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर या ठिकाणी बघा ही पदं दिलेली आहेत. मोटर मेकॅनिक असेल, डिझेल मेकॅनिक असेल, त्याच्यानंतर ही जी काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहेत बघा, शीट मेटल वर्कर असेल, त्याच्यानंतर ही जी काही शैक्षणिक पात्रता दिलेली आहेत, ITI कोणता झालेला असेल, काय झालेलं असेल. मित्रांनो, याची जर डिटेल्स PDF पाहिजे असेल तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे तुमचा ITI कशामधून झालेला आहे किंवा NCVT तुमची झालेली आहे किंवा तुमची 12वी झालेली आहे. तर मित्रांनो यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके, या ठिकाणी बघा मेकॅनिक डिझेल असेल, मेकॅनिक मोटर असेल, त्याच्यानंतर शीट मेटल वर्कर असेल, त्याच्यानंतर फिटर असेल, त्याच्यानंतर बघा ऑटो इलेक्ट्रिशियन DC, याच्यामध्ये ह्या ज्या काही शैक्षणिक पात्रता आहेत. ओके, याची जी काही डिटेल्स PDF आहेत ना तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. ओके, ती आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल आणि टेलिग्रामला जाऊन तुम्ही ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड करायची आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तर त्यांनी डिटेल्समध्ये ही PDF त्या ठिकाणी रीड करायची आहे. ज्यांची 12वी झालेली आहे त्यांनी पण त्या ठिकाणी ही रीड करायची आहे. ओके, आता बघा पेंटर असेल, त्याच्यानंतर यांत्रिक उपकरण असेल मित्रांनो, त्याच्यानंतर बघा टायर फिटर असेल, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग असेल. ओके, तर हे जे काही पद आहेत तर यासाठी बघा टर्नरचा तुमचा ITI झालेला असेल, त्याच्यानंतर बघा तुम्हाला जर या ठिकाणी रबर टेक्निशियन असेल किंवा यांत्रिक उपकरण किंवा मेकॅनिकल टूल मेंटेनन्स, तर ह्या सर्व काही विषयांमध्ये, या सर्व काही फील्डमध्ये तुमची जर त्या ठिकाणी ITI झालेला असेल किंवा NCVT मधनं तुम्ही केलेला असेल किंवा 12वी तुमची त्या ठिकाणी झालेली असेल. ओके, तर मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा ITI असेल किंवा 12वी असेल. ओके, तर ही जी काही शैक्षणिक पात्रता आहेत, अनुभव आहेत, याची जी काही PDF आहेत मित्रांनो तुम्हाला आपल्या A क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी भेटणार आहे. तर सर्वांनी A क्लास एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला जायचं आहे आणि ती जी काही PDF आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायची आहेत मित्रांनो. त्याचा जो अभ्यासक्रम असेल, त्याच्यानंतर बघा आता भरतीची कार्यपद्धती किंवा निवडीचे निकष. ओके, सहाय्यक कनिष्ठसाठी काय आहे, तर या सर्व गोष्टींची माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सविस्तर ही PDF वाचायची आहे, डाउनलोड करायची आहेत आणि कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचा ITI असेल, त्यानंतर तुमची 12वी झालेली असेल, तुमची कशातून तुम्ही ITI केलेला आहे, इलेक्ट्रिशियन मधनं केलेला आहे का, मेकॅनिकल मधनं केलेला आहे का, वेल्डर असेल किंवा तुम्ही टर्नर असाल, फिटर असाल, तर ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला यातून भेटणार आहेत. आणि तसंच हा अनुभव असेल, त्याच्यानंतर आवश्यक अर्हता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. बघा अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना असेल, त्याच्यानंतर हलके मोटर वाहन किंवा LME चालवण्याचे जे काही लायसन असेल ते तुमच्याकडे असेल. आणि तुम्ही बघा मोटर मेकॅनिक किंवा डिझेल मेकॅनिक यासाठी अप्लाय करू शकता. त्यासाठी ही जी काही शैक्षणिक पात्रता आहे ह्या ट्रेडमधनं तुमचा ITI झालेला असेल किंवा शीट मेटल वर्कर असेल, तर ऑटो इलेक्ट्रिशियन असेल. ओके, त्याच्यानंतर ब्लॅक स्मिथ वेल्डर असेल किंवा टिन स्मिथ वेल्डर असेल. बघा इतके फील्ड त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामधनं कशातूनही तुमचा जर ITI झालेला असेल कोणत्याही ट्रेडमधनं तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या A क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.